नाशिक रोड कारागृहातील गांजा प्रकरणातील व्हिडिओ हा वर्षभरापूर्वीचा असल्याचं समोर आलंय। पोलिसांना घटनेची अर्धवट माहिती दिल्यानं गुन्हा दाखल करण्यास नकार। गंभीर गुन्ह्यातील आरोपींनी कारागृहात बसून गांजा पार्टी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। जुना व्हिडिओ असल्याचं सांगत कारागृह प्रशासनानं मौन बाळगलं। कारागृह प्रशासन पोलीस विभागाकडून प्राथमिक चौकशी सुरू आहे। मात्र जर हा प्रकार वर्षभरापूर्वीचाच असेल तर तेव्हा प्रशासनानं कारवाई का केली नाही हा प्रश्न उपस्थित होतोय। जेलमध्ये मोबाईल गांजा यांचा प्रवेश होतोय तरीही सुरक्षा यंत्रणा गप्प का हाही प्रश्न महत्त्वाचा आहे। नाशिक पोलिसांकडून आज गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। अधिकचे तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी किरण ताजने। किरण, विक्रांत, खरं म्हणजे काही दिवसांपूर्वी हा गांजाचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झालेला होता। कैदी थेट कारागृहामध्ये गांजा पिताय आणि त्यासोबतच व्हिडिओ देखील काढताय आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कारागृह प्रशासनातील कारभार कसा आहे याचं उदाहरण या निमित्तानं समोर आलेलं होतं। खरं तर नाशिकच्या कारागृहात पहिल्यांदाच असं घडलं असं नाही, मात्र असं घडूनही याबाबत कुठलीही ठोस अशा स्वरूपाची कारवाई होत नाही ही शोकांतिका आहे। दुसरी महत्वाची बाब म्हणजे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो वर्षभरापूर्वीचा असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला वर्षभरापूर्वी जर हा व्हिडिओ समोर आलेला होता तर कारागृह प्रशासनानं कुठलीही कारवाई का केली नाही असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय। पुरेशी माहिती न दिल्यानं नाशिक पोलिसांनी अद्यापर्यंत हा गुन्हा दाखल केलेला नाहीये, त्याबाबतचा नकार दिलाय। मात्र प्राथमिक चौकशी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। कारागृह प्रशासनानं देखील याबाबतची आता चौकशी सुरू केलेली आहे। आजच्या दिवशी गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे एकूणच या गांजा व्हिडिओच्या पाठीमागे नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, बरं, सगळं अपडेट घेत राहू किरण। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। नाशिकमधली ही बातमी आहे। कारागृहात बसून गांजा पार्टी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। तर हा व्हिडिओ वर्षभरापूर्वीचा असल्याची माहिती आहे। मात्र गुन्हा का दाखल झाला नाही, त्यावेळी कारवाई का झाली नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे। आज गुन्हा दाखल होण्याची शक्यताही वर्तवली जाते।